नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रिन्सिपल स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेन, त्याच टाईपमध्ये हे वेगवेगळे प्लेन्स काय असतात, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले कुठले असतात आणि ह्याच्यामध्ये मोहर सर्कल नावाची जी मेथड आहे ह्याविषयीचं सगळं डिस्कशन असणार आहे आपलं आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आता प्रिन्सिपल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेन ह्याला जाण्याच्या अगोदर काही पॉईंट्स तुमच्या क्वेश्चन्सप्रमाणे ह्याच्यामध्ये काहींचं म्हणणं आहे की सर आम्ही कुठलं रेफरन्स बुक वापरायचं. जर तुम्ही व्हिडिओ सिरीजला जर डिटेलमध्ये जर फॉलो केलं, नोट्स काढल्या, कुठलंच रेफरन्स बुक्स वापरायची गरज नाही आहे, 100% सांगतोय. दुसरा पॉईंट, जो आपण सिलेबस घेतो त्यामध्ये आपला कुठलाच पॉईंट सोडणारही नाही आहे. जरी तुम्हाला वाटलं की सर हा पॉईंट घ्या, तुम्ही मला तो कधीही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्कशनवरती पोस्ट करा, तो पॉईंटसुद्धा मी कव्हर करेल. माझा जसा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये मी कुठलाच पॉईंट सोडणार नाही आहे. तिसरा पॉईंट, सर आम्हाला क्वेश्चन्स कुठनं सॉल्व करायचे. बघा, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करता तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही अगोदर व्हिडिओ बघून घ्या आणि मग नंतर क्वेश्चन सॉल्व करायला बघा. तर माझ्याकडे सगळं स्टॅटिक्स आहे यूट्यूबचं. काही मुलं काय करतात की थोडासा 2 मिनिटाचा 4 मिनिटाचा व्हिडिओ बघतात, नंतर सोडून देतात आणि मग नंतर क्वेश्चनमध्ये त्यांना डाऊट येतात, मग ते मला पोस्ट करतात व्हॉट्सअपला. ते असं नाही वर्कआउट होणार. मग तुम्हाला तुम्ही बिलीफ ठेवा, विश्वास ठेवा, पूर्ण एक ना एक सिरीज व्यवस्थितरित्या फॉलो करा. आणि हे काय माझा काही स्वतःचा शोध नाही आहे, माझा हा काही 8 वर्षाचा 9 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसारच मी हे बोलतोय, मी हे सगळे पॉईंट्स सांगतोय तुम्हाला हे. बस. नेक्स्ट चौथा पॉईंट असा आहे, हां आता क्वेश्चन्स तर मी तुम्हाला ऑलमोस्ट पोस्ट करत जाईल दररोजच, त्याचीही काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला चांगले क्वालिटी क्वेश्चन्स आणि मी स्वतः डिझाईन केलेले क्वेश्चन्स बरेचसे मी त्यामध्ये टाकणार आहे. टेस्ट सिरीजचंही काम सुरूच आहे आपलं बॅकग्राऊंडला, त्याच्याविषयी काहीच काळजी करू नका तुम्ही. ज्यांना काही नोट्समधनं वाचण्याची सवय असते त्यांच्यासाठी ही नोट्स मी अवेलेबल करणार आहेच, त्याच्याविषयी काहीच काळजी करू नका तुम्ही. आणि याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी सध्या कुठले बुक्स वापरू शकतात, तर सध्या थोडंफार प्रमाणामध्ये तुम्ही RS कुर्मीला वापरू शकतात, पण त्याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत बऱ्याचशा आणि त्याच्यामध्ये सिलेबस हा कन्फाईंड नाही आहे, सगळेच पॉईंट्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर सध्या तरी तुमच्याकडं तेवढं एक थोडंसं चांगलं ऑप्शन आहे. तसंही मी पुढच्या आठवड्यामध्ये टेलिग्राम चॅनलवरतीच आपल्या चांगले क्वालिटी क्वेश्चन्स पोस्ट करणार आहे विथ ॲन्सर्स. म्हणजे आपण जे दररोजचे क्वेश्चन डिस्कस करतो त्याच्या व्यतिरिक्तही मी डिस्कस करणार आहे. आणि आपली जी व्हिडिओ जो असतो टिपिकल क्वेश्चनचा व्हिडिओ, तो सुद्धा मी पोस्ट करणार आहे. आणि यानंतर जर पुढचा पॉईंट जर असेल तर ज्यावेळेस स्ट्रेंथ ऑफ मटेरियल संपणार आहे त्यावेळेस किंवा जसा वेळ भेटेल तसा मी एक रिव्हिजन लेक्चर बनवणार आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवरती. पण त्याला वेळ आहे आणि ते लेक्चर तुम्ही कधी ऐकाल, ज्यावेळेस तुमचं सगळे लेक्चर्स ऐकून झालेत त्याच वेळेस तुम्ही ते लेक्चर पुढचं ऐका, तरच तुम्हाला फायदा होईल. काहींचं म्हणणं आहे की सर आमचा राज्यसेवा करायचं का AMUA मेन्स करायचं आहे. तुम्ही मला पर्सनल कॉन्टॅक्ट करूनही मी तुम्हाला त्याच्याविषयी गाईडलाईन्स करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही आत्ताच एक तर ठरवा, दोन्हीकडं इकडेही नाही असं करू नका, एकच कुठलंही ठरवा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चला, या टाईपमध्ये बरेचसे छोटे मोठे क्वेरीज होत्या. आता प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनला जाण्याच्या अगोदर आणखी एक पॉईंटविषयी आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात बघा. कुठला पॉईंट आहे तो? युनिॲक्झियल लोडिंगचा पॉईंट आहे. युनिॲक्झियल लोडिंगची केस. युनिॲक्झियल म्हणजे एकाच ॲक्सिसवरती काहीतरी लोड अप्लाय होतोय, आता कसा एकाच ॲक्सिसवरती लोड अप्लाय होतोय तो या टाईपमध्ये. एक्झाम्पल असं एक कॅन्टिलिव्हर रॉड आहे, बीम आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं हा त्याचा फ्री एंड आहे इकडचा राईटचा या टाईपमध्ये, आणि आपण इथं काहीतरी फोर्स अप्लाय केला आहे P किलो न्यूटनचा. एकच फोर्स आहे, एक्झाम्पल असा P किलो न्यूटनचा एकाच ॲक्सिसच्या अलॉंग आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? युनिॲक्झियल लोड म्हणतो. त्याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. आणि याच्यामध्ये असे बरेचसे प्लेन्स असतात बघा, आपल्याला ही माहिती आहे याच्यामध्ये असे बरेचसे प्लेन्स असतात. असे व्हर्टिकल प्लेन किती असेल? असे इन्फायनाईट व्हर्टिकल प्लेन असतील बघा. किंवा मी असा इथं एक सेक्शन घेतला असा, ह्या सेक्शनला काय म्हणतो मी? नॉर्मल सेक्शन म्हणतो. त्याला नॉर्मल सेक्शन का म्हणतो? कारण तो लोडला परपेंडिक्युलर आहे म्हणून त्याला नॉर्मल सेक्शन म्हणतो. असे किती नॉर्मल सेक्शन असतील? असे इन्फायनाईट नॉर्मल सेक्शन असतील. त्याच टाईपमध्ये ऑब्लिक प्लेन किती असतील किंवा ऑब्लिक सेक्शन किती असतील? असे ऑब्लिक सेक्शन किती असतील? असे सुद्धा ऑब्लिक सेक्शन इन्फायनाईट ऑब्लिक सेक्शन असतील असे. मी तरी एकाच पॉईंटला ऑब्लिक सेक्शन घेतला. हा ऑब्लिक सेक्शन म्हणजे काय? नॉर्मल सेक्शनला किंवा नॉर्मल प्लेनला काहीतरी तो अँगल बनवत असतो, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्लिक सेक्शन म्हणतो त्याला आपण. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो की आपल्याला नॉर्मल सेक्शनचा स्ट्रेस किती असतो म्हणून. आता हे तर सोपं आहे, नॉर्मल सेक्शनचा स्ट्रेस काय असणार आहे? एक्झाम्पल हा इथं नॉर्मल सेक्शन आहे आपला हा, आणि त्या नॉर्मल सेक्शनवरती लोड किती आहे? P आहे. मग नॉर्मल सेक्शनवरती स्ट्रेस किती आला?
त्याला आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. तो असतो फोर्स अपॉन रेझिस्टिंग एरिया. रेझिस्टिंग एरिया म्हणजे काय? एक्झाम्पल ह्याचा जर आपण एरिया घेतला क्रॉस सेक्शन, हा कुठला तरी एक क्रॉस सेक्शन घेऊया आपण. ह्याचा क्रॉस सेक्शन घेतो मी आता, रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन घेतो. असा काहीतरी डायमेन्शन्स घेतो त्याचे, बी आणि डी डायमेन्शन्स घेतो त्याचे. हे त्याचं बी आणि हे त्याचे डी डायमेन्शन्स. डी म्हणजे डेप्थ, बी म्हणजे विड्थ. या टाईपमध्ये जर तुम्ही इकडनं जर बघितलं असं ह्या सेक्शनला, तर तुम्हाला असा दिसेल तो. हा त्याचा एक्झाम्पल क्रॉस सेक्शन आहे, असा सेक्शन आहे. मग हा त्याचा आला पहिला, आपलं पहिलं आन्सर आलं नॉर्मल स्ट्रेसचं. चला दुसरं आन्सर आपलं शिअर स्ट्रेसचं. मग शिअर स्ट्रेस काय असेल बरं? तुम्ही क्वेश्चन विचारू शकता मला इथे, सर शिअर स्ट्रेस काय असेल ह्या सेक्शन 1 वरती? म्हणजे असा शिअर स्ट्रेस असेल का काही? शिअर स्ट्रेस हा कधी क्रॉस सेक्शनला पॅरल असतो बघा. मग याच्यावरती शिअर स्ट्रेस किती असणार ह्या सेक्शनवरती? तर याच्यावरती शिअर स्ट्रेस किती असतो? 0 असतो बघा. आणि का असतो याचं डिस्कशन आपण पुढे करणारच आहोत. आता क्वेश्चन विचारला जातो आपल्याला. क्वेश्चन बघा याच्यामध्ये, व्हॉट इज द नॉर्मल स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन? क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द शिअर स्ट्रेस ऑन द ऑब्लिक प्लेन? ऑब्लिक प्लेनवरती नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस विषयी आपले क्वेश्चन्स असतात. आणि बऱ्याचशा वेळेस त्यांनी काहीतरी अँगल मेन्शन केला असतो आणि त्यानुसार तुम्हाला स्ट्रेस विचारला जातो. या टाईपचे क्वेश्चन्स. आणखी क्वेश्चन्स कसे असतात की एका पर्टिक्युलर डिग्रीमध्ये एक अँगल मेन्शन केला असतो. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3, एक पर्टिक्युलर डिग्रीमध्ये हा पर्टिक्युलर अँगल मेन्शन केला असतो आणि तुम्हाला विचारलं असतं की त्या पर्टिक्युलर प्लेनवरती शिअर स्ट्रेस किती, नॉर्मल स्ट्रेस किती आहे. असल्या टाईपच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण इथं बघणार आहोत. आणि हाच मेन पॉईंट आहे बघा, हा युनिॲक्झियल लोडिंगचा. हेच तर बेसिक्स आहे या प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनचं. याचं बेसिक्स काय आहे? तर युनिॲक्झियल लोडिंगचा हाच कन्सेप्ट आहे बघा. याच्यामध्ये जर मी घेतला आता या केसमध्ये, आता हा जो ऑब्लिक प्लेन आहे, ऑब्लिक प्लेनवरती आपल्याला काय काढायचं आहे? ऑब्लिक प्लेनवरती आपल्याला शिअर स्ट्रेस काढायचा आहे आणि ऑब्लिक प्लेनवरती आपल्याला नॉर्मल स्ट्रेस काढायचा आहे. चला मी ऑब्लिक प्लेनवरती काहीतरी फोर्स घेतो, तो आहे पी एन. त्याला आपण म्हणूया नॉर्मल लोड म्हणूया. आणि ह्या प्लेनवरती मी काहीतरी फोर्स घेतो, त्याला मी पी एस म्हणतो. त्याला आपण म्हणूया शिअर लोड. याला काय म्हणतोय आपण? नॉर्मल लोड. नॉर्मल लोड. तुम्ही म्हणता सर नॉर्मल लोड हा सुद्धा आहे. मग हा नॉर्मल लोड कुठल्या प्लेनवरचा आहे? ह्या व्हर्टिकल प्लेनवरचा आहे. सेक्शन 1-1चा नॉर्मल लोड हा आहे आणि सेक्शन 2-2चा नॉर्मल लोड हा आहे. आणि हा शिअर स्ट्रेस जो आहे तो ह्या सेक्शन 2-2चा शिअर स्ट्रेस आहे. शिअर स्ट्रेस हा प्लेनला पॅरल ॲक्ट होत असतो बघा. शिअर फोर्स म्हणा किंवा शिअर स्ट्रेस म्हणा. आता इथं मी टाऊ एस लिहिलं होतं, ह्याला मी पी एस सुद्धा लिहू शकतो. फक्त पर युनिट एरिया घेतलं की आपल्याला टाऊ एस भेटतं बघा. ते पुढे सांगेल, त्याचीही काहीच काळजी नसायला पाहिजे आपल्याला. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर असं ह्या जर नॉर्मल सेक्शनला आणि ह्या ऑब्लिक सेक्शनला, आता एक्झाम्पल हा ऑब्लिक सेक्शन आहे, जर ह्या ऑब्लिक सेक्शनला जर तुम्ही असं इकडच्या साईडने जर बघितलं तुम्ही ऑब्लिक सेक्शनला आपल्या इकडच्या साईडने जर बघितलं, तर ऑब्लिक सेक्शन मी असा इकडे ड्रॉ करतो. ऑब्लिक सेक्शन मी असा इकडे ड्रॉ करतो बघा. इथे साईडला ड्रॉ करतो मी असा. या टाईपमध्ये मी असा काहीतरी ऑब्लिक सेक्शन ड्रॉ केला. असा या टाईपमध्ये. आता ऑब्लिक सेक्शन आणि हा आपला नॉर्मल सेक्शन अगोदरचा, तुम्ही असं समजून घ्या, हा नॉर्मल सेक्शन आहे आपला आणि हा ऑब्लिक सेक्शन आहे आपला. हा नॉर्मल सेक्शन, हा ऑब्लिक सेक्शन. याचा एरिया किती आहे? एक्झाम्पल याचा एरिया आपण ए घेऊया. कशाचा? याचा एरिया. आणि याचा एरिया वेगळा असणार आहे बघा. त्याचा एरिया असणार आहे ए डॅश. एक्झाम्पल कसं, एखादी काकडी आहे तुमच्याकडे, काकडी ह्या टाईपमध्ये तर नसणार आहे, पण या टाईपमध्ये काहीतरी अशी काकडी आहे किचनमधली. तुम्ही जर ह्या काकडीवरती जर असा फोर्स अप्लाय केला, ती अशी कट होईल, बरोबर ना? अशी कट होईल. आणि त्याला जर तुम्ही असं इन्क्लाइन प्लेनमध्ये जर कट केलं, तर तुम्हाला हा एरिया जास्त भेटून येईल. हा एरिया जास्त दिसणार तुम्हाला, हा एरिया जास्त दिसणार. आणि हा असा कट केल्यानंतर हा क्रॉस सेक्शन एरिया जास्त दिसणार. या टाईपमध्ये खाण्यावरती भर, या टाईपमध्ये. चला नेक्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करूया. आता जर मी तुम्हाला विचारलं, सर नॉर्मल सेक्शन झाला आणि ऑब्लिक सेक्शन झाला, एकमेकांना आपण एक्सप्रेस करू शकतो का? तर मी असं लिहू शकतो का? कॉस थिटा इक्वल्स टू, कॉस थिटा म्हणल्यानंतर ही लगतचा सेक्शन किती आहे? हा ए असतो. त्याचा हायपोटिनियस किती असणार आहे? हा 2-2 सेक्शन त्याचा हायपोटिनियस आहे, म्हणजे ए डॅश. म्हणजे आन्सर काय आला आपल्याला? ए डॅश इक्वल्स टू काय आलं? ए अपॉन कॉस थिटा. मग मी असंच का केलं बरं? कारण ए हा आपल्याला माहिती असतो बघा आणि कॉस थिटा त्याने दिलेला असतो आपल्याला. मग त्यावरून आपल्याला ए डॅश काढायचा असतो. तर या टाईपमध्ये ए डॅश निघाला आपला. आता माझे क्वेश्चन कुठला आहे? चला यामध्ये मग नॉर्मल लोड किती आला? जर पी असेल तर हा पी एन काय असणार आहे? हा पी एन इक्वल्स टू काय असणार आहे? पी एन इक्वल्स टू पी कॉस थिटा.
पी कॉस थिटा. चला आपला पॉईंटच संपला आता याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळं ऑब्लिक प्लेनवरचं कॅल्क्युलेशन्स करायचं आपल्याला. ऑब्लिक ऑब्लिक सेक्शन किंवा ऑब्लिक प्लेन म्हणा, आणि तो कुठला आहे, तो आहे 2 सेक्शन म्हणजे की 2 कशाला ऑब्लिक आहे हा, विथ नॉर्मलला ऑब्लिक आहे हा. नॉर्मल सोबत त्याने अँगल बनवलाय, नॉर्मल प्लेन. किती अँगल बनवलाय त्याने, थिटाचा अँगल बनवलाय. नॉर्मल प्लेन कुठला आहे आपला, हा 1 प्लेन आहे. मग जर तुम्हाला ऑब्लिक प्लेनवरचे जर पॅरामीटर फाइंड आउट करायचे असेल तर नॉर्मल स्ट्रेस इक्वल्स टू काय आलं पाहिजे, नॉर्मल स्ट्रेस इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. बट नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय, त्या प्लेनवरचा स्ट्रेस. म्हणजे नॉर्मल म्हणजे आपण कुठल्या प्लेनवरचा काढतोय, आपण ऑब्लिक प्लेनवरचा नॉर्मल स्ट्रेस काढतो. मग तिथला नॉर्मल एरिया आपण हे ए डॅश. बघा तुम्ही याच्यामध्ये ह्या प्लेनविषयी सगळी माहिती काढतोय. मग ह्या प्लेनवरती ऍक्ट होणारा हा नॉर्मल लोड आणि ह्या प्लेनचा हा एरिया, तो ए डॅश आहे. मग पी एन इक्वल्स टू काय आपल्याकडं, पी एन इक्वल्स टू आहे आपल्याकडं पी कॉस थिटा. आणि एरिया ए डॅश किती आहे, हा एरिया ए डॅश किती आहे इथं, ए डॅश इक्वल्स टू काय आपल्याकडे ए कॉस थिटा. ए कॉस थिटा या टाईपमध्ये वर्कआउट होणार आहे. आता पुढे आपण डिस्कस करूया. आता आपला आन्सर येतं इथं याच्यामध्ये, हे पी बाय ए कॉस थिटा हा खालचा वरती गेला, तो झाला कॉस स्क्वेअर थिटा. बट याच्यामध्ये पी बाय ए काय आहे, अगोदरच लिहिलेलं आहे आपण, हे पी बाय ए इथं लिहिलेलं आहे बघा. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. त्याला नॉर्मल स्ट्रेस म्हणायचं का, आता आपण नॉर्मल स्ट्रेस म्हणू शकता. पण कुठल्या प्लेनवरचा आहे तो नॉर्मल स्ट्रेस, तो प्लेन 1 वरचा आहे नॉर्मल स्ट्रेस, तो प्लेन 1 वरचा आहे नॉर्मल स्ट्रेस. म्हणून ह्याला आपण सिंपल टर्मिनॉलॉजी वापरूया, सिग्मा वापरूया. म्हणजे कसं कन्फ्युजन होणार नाही आपल्याला. सिग्मा इक्वल्स टू काय घेतो मी, सरळ सरळ पी बाय ए घेतो, पी बाय ए घेतो. कुठल्या प्लेनवरचा घेतो मी, तो प्लेन 1 घेतो हा. बस आपलं कन्फ्युजन होणार नाही, बाकी काही नाही. मग ह्याच्यामध्ये सिग्मा हे कॉस स्क्वेअर थिटा. मग आपलं आन्सर आलं, आपला आन्सर तर आलं, हा सिग्मा यांचा आन्सर आलं. आता दुसरा आन्सर, शिअर स्ट्रेस इक्वल्स टू काय घ्यायचं आपल्याला, शिअर स्ट्रेस इक्वल्स टू काय असते, शिअर लोड अपॉन एरिया. एरिया कुठला आपला, हा ऑब्लिक प्लेनचा ए डॅश. मग पी एस इक्वल्स टू काय लिहिणार मी आता, जसं मी पी एनला लिहिलं तसंच पी एस इक्वल्स टू लिहिणार. पी एस इक्वल्स टू काय लिहिणार, पी साइन थिटा. माहिती आहे आपल्याला हे रिझोल्युशन ऑफ द फोर्सेस. आणि पी साइन थिटा इथं लिहिलं मी हे. चला अपॉन ए डॅश आहे, ए डॅश म्हणजे काय आलं, हे ए डॅश म्हणजे काय आलं, ए बाय कॉस थिटा. बस आन्सर संपलं आपलं इथं. आन्सर काय आलं आपलं, पी बाय ए, ह्याच्यामध्ये काय आलं साइन थिटा इंटू कॉस थिटा. बट याच्यामध्ये पी बाय ए काय असतं, हे पी बाय ए काय असतं, पी बाय ए असतं सिग्मा, आणि इथं असतं हे साइन थिटा आणि इंटू कॉस थिटा. बट दोन अँगल घेण्यापेक्षा मी एकाच अँगलमध्ये त्याला कन्व्हर्ट करतो. त्याला काय करतो मी, त्याला मी वरती 2 मल्टिप्लाय करतो, 2 डिवाइड करतो, आणि इथं लिहितो मी साइन थिटा आणि कॉस थिटा. कधी ध्यानात ठेवा, बेसिक जर माहिती असेल तर तुम्हाला कुठल्याच टाईपचे क्वेश्चन्स चुकणार नाहीत तुम्हाला. पण आपल्याला माहिती आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा काय आहे, हे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे आपल्याला. त्याला आपण म्हणतो साइन 2 थिटा. आणि इथे हे 2 ॲज इट इज इथं लिहिलं मी. बस आपले सगळेच आन्सर आले इथं. नॉर्मल स्ट्रेसचं आन्सर आलं आणि हे शिअर स्ट्रेसचं आन्सर आलं. आता आपल्यासाठी एक महत्त्वाचा टेबल काय असणार आहे, त्या टेबलमध्ये मी लिहितो अँगल. म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन विचारला ह्या अँगलला काय स्ट्रेस असतो म्हणून, ह्या अँगलला काय स्ट्रेस असतो म्हणून, एक्झाम्पल बघा. क्वेश्चन्स किती फ्रेम होतात त्याच्यावरती, 5 ते 6 क्वेश्चन्स त्याच्यावरती फ्रेम होतात, आणि सगळ्या क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर इथं येतील. एक्झाम्पल हा आपला सेक्शन होता, नॉर्मल सेक्शन होता, आणि हा होता आपला इन्क्लाइंड किंवा हा ऑब्लिक सेक्शन होता. असे किती ऑब्लिक सेक्शन असतील याच्यामध्ये, असे कितीतरी ऑब्लिक सेक्शन असतील. बघा ऑब्लिक सेक्शन हा असेल, ऑब्लिक सेक्शन हा असू शकतो, ऑब्लिक सेक्शन हा असू शकतो, ऑब्लिक सेक्शन हा इथं असू शकतो. असे इन्फायनाईट ऑब्लिक सेक्शन असतील बघा, इन्फायनाईट ऑब्लिक सेक्शन असतील. मग आपल्याला जर अशा वेगवेगळ्या ऑब्लिक सेक्शनवरती जर क्वेश्चन विचारला नॉर्मल स्ट्रेस किती असेल, तर त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा सरळ. कुठल्याही ऑब्लिक सेक्शनवरती, कुठल्याही एका अँगलच्या सेक्शनवरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारला नॉर्मल स्ट्रेसचा, तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर त्याच प्लेनवरती जर तुम्हाला शिअर स्ट्रेस विचारला तर हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. आणि हे आपल्यासाठीचे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. त्यामुळे याला कधीच विसरायचं नाही आहे, त्याला आपल्याला कधीच विसरायचं नाही, आपल्याला माहितीच असले पाहिजेत. काय फॉर्म्युला हा, नॉर्मल स्ट्रेस इक्वल्स टू काय असतो, हा नॉर्मल स्ट्रेस इक्वल्स टू काय असतो, स्ट्रेस. हा कुठला स्ट्रेस आहे, हा सुद्धा नॉर्मल स्ट्रेस आहे, बट हा व्हर्टिकल प्लेनचा किंवा नॉर्मल प्लेनचा आहे हा. आणि हा नॉर्मल स्ट्रेस कुठला आहे, ऑब्लिक प्लेनचा आहे. काय पुढे फॉर्म्युला, कॉस स्क्वेअर थिटा. शिअर स्ट्रेस इक्वल्स टू काय आहे, शिअर स्ट्रेस इक्वल्स टू आहे सिग्मा बाय 2 साइन 2 थिटा, असा फॉर्म्युला आहे.
आणि आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दिस टू फॉर्म्युलेज. चला इथं पॉईंट संपलाय. एक टेबल आपण इथं कन्सिडर करूया. नॉर्मल स्ट्रेस किती आलाय त्याचं डिस्कशन असणार इथं. चला आता इथं डबल यायची गरज नाही. आता आपल्याला नॉर्मल स्ट्रेस डबल यायची गरज नाही आहे. पुढे पुढे मी डिस्कस करतो शियर स्ट्रेस किती आला, तो इथं लिहितो मी हा शियर स्ट्रेस, इथं लिहितो शियर स्ट्रेस. आणि प्लेन घेतो मी असे वेगवेगळे. कुठला प्लेन घेतो मी पहिला, थिटा इक्वल्स टू 0 डिग्री घेतो. नंतर मी घेतो थिटा इक्वल्स टू 45 डिग्री घेतो. नंतर थिटा इक्वल्स टू घेतो मी याच्यामध्ये 90 डिग्री घेतो. नंतर मी थिटा इक्वल्स टू घेतो 135 डिग्री घेतो. आणि यावरनं प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनचा कन्सेप्ट सांगतो मग तुम्हाला इथं मी. बघा कुठले अँगल घेतले मी, हे वेगवेगळे अँगल घेतले. एक थिटा इक्वल्स टू काहीतरी घेतला, थिटा 45 घेतला. एक्झाम्पल इथनं थिटा हा काहीतरी घेतला, आणखी थिटा इकडनं काहीतरी घेतला, आणखी थिटा 90 घेतला. या टाईपमध्ये असे वेगवेगळे पॉईंट घेतले मी. आता याच्यामधले आपले क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. चला ऑब्लिक प्लेनवरती चाललंय आता सगळं आपलं. हे ऑब्लिक प्लेनवरती चाललंय. माझा क्वेश्चन आहे, ज्यावेळेस थिटा इक्वल्स टू हा 0 डिग्री असतो त्यावेळेस नॉर्मल स्ट्रेस किती असतो, त्यावेळेस नॉर्मल स्ट्रेस किती असतो. तो नॉर्मल स्ट्रेस असतो σ/2. कसं करणार तुम्ही आता हे, ह्याच्यामध्ये ठेवून द्या आन्सर. हे बघा सिग्मा काय आपल्यासाठीचा सॉरी याच्यामध्ये काय आलं आपला आन्सर, हे इथं डिस्कस करूया आपण. इथं सिग्मा एन इक्वल्स टू काय आपला सिग्मा कॉस स्क्वेअर थिटा आहे. मग थिटाची व्हॅल्यू किती ठेवली आपण, 0 ठेवली. मग कॉस 0 किती असतो, हा कॉस 0 किती असतो, हा 1 असतो. मग सिग्मा एन इक्वल्स टू काय आलं, सिग्मा आलं. इथं डायरेक्ट आन्सर आला आपल्याला. मग शियर स्ट्रेस किती आला ह्या प्लेनवरती ज्यावेळेस थिटा इक्वल्स टू 0 असतो, किती आला शियर स्ट्रेस. आता शियर स्ट्रेसचाही सोपा आन्सर आहे. शियर स्ट्रेसच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा sin 2 थिटा sin 2 0 आलं पाहिजे. मग sin 2 0 म्हणलं तर किती आलं, हे 0 आलं. इथं आन्सर आला आपलं 0 असं. पॉईंट समजला असेल. थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे हा कुठला प्लेन आला बरं, थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे हा व्हर्टिकल प्लेन आला. व्हर्टिकल प्लेन आला. तर आता थिटा इक्वल्स टू मी 45 डिग्रीचा प्लेन घेतो असा. मग सिग्मा एन इक्वल्स टू काय येईल, डायरेक्टली ठेवा 45 डिग्री ठेवा इथं. कॉस 45 म्हणजे किती असते, 1/√2 असते. 1/√2 असते. म्हणजे 1/√2चा स्क्वेअर आहे इथं हा, म्हणजे ते 1/2 आलं. आणि अगोदरच असलेला सिग्मा म्हणजे थिटा ज्यावेळेस 45 डिग्री असतो त्यावेळेस सिग्मा एन किती असतो, σ/2 असतो. आणि त्यावेळेस हा शियर स्ट्रेस किती असणार, तो सुद्धा σ/2च असणार. ठेवा त्याच्यामध्ये व्हॅल्यू, याच्यामध्ये ठेवा व्हॅल्यू. कसं, sin 2 × 45 म्हणजे sin 90 म्हणजे 1 म्हणजे σ/2 आपल्याला जसं तसं आन्सर उरलं. म्हणजे हा प्लेन आहे बघा, तो हा प्लेन आहे. याविषयी क्वेश्चन असतो, मी नंतर फ्रेम करतो. ज्यावेळेस थिटा हा 90 डिग्रीचा असतो त्यावेळेस नॉर्मल स्ट्रेस किती असतो. आता ठेवा याच्यामध्ये कॉस 90 इक्वल्स टू काय असते, कॉस 90 0 असते. म्हणजे इथं नॉर्मल स्ट्रेस किती आला 90 डिग्रीच्या प्लेनमध्ये, 0 आला. मग इथं जर सांगायचं झालं तर 90 डिग्रीचा प्लेन कुठला आहे, हा प्लेन आहे बघा, हा प्लेन आहे बघा. ह्याला 90 डिग्री म्हणजे हा प्लेन आहे. चला इथलाही क्वेश्चन संपला आपला. त्याच्यामध्ये शियर स्ट्रेस विचारलं त्याने, काढू शकता शियर स्ट्रेस. ज्यावेळेस 90 डिग्री असेल त्यावेळेस शियर स्ट्रेस किती असणार, ठेवा इथं sin 2 × 90. sin 2 × 90 म्हणजे sin 180. आणि sin 180 काय येईल तुम्हाला आन्सर, 0 येऊन जाईल. सो याच्यामध्ये आपलं आन्सर आलं 0. चला थिटा इक्वल्स टू 135 डिग्री. खरं बघितलं तर हे कसं काढायचं, सिग्मा एन काढायचं तुम्हाला. इथं काय सिग्मा आहे, हा काय आहे कॉस स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर हा किती 135 डिग्री. 135 डिग्री म्हणजे काय असते, 90 + 45 असते बघा. हे 90 + 45 असते. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 90 + 45 म्हणजे काय. आता हे ट्रिग्नॉमेट्रीवरून तुम्ही याला डायरेक्ट कॅल्क्युलेट करा आणि सांगा मला आन्सर. कॉस 90 + 45 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट गेला बघा. आता इथं 90 असल्यामुळं ह्या कॉसचं कन्व्हर्जन होत असतं बघा साईनमध्ये, कॉसचं कन्व्हर्जन होतं साईनमध्ये. उरलं काय 45 डिग्री. 45 डिग्री कुठला क्वाड्रंट येतो आपला, पहिला क्वाड्रंट आहे का, हा नाही आहे, पहिला क्वाड्रंट नाही. हा 90 + 45 म्हणल्यानंतर हा सेकंड क्वाड्रंट आहे बघा. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस प्लस असतो का मायनस असतो बघा. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी म्हणजे इथं ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. इथं एस वाले सगळे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. इथं हे टी वाले टॅन पॉझिटिव्ह असतो. इथं सी वाले सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. सी वाले म्हणजे कुठले, कॉस असेल कोसेक असेल या टाईपमध्ये. मग ज्यावेळेस तिथं हा 135 डिग्री असतो त्यावेळेस हा साईन मायनस, त्यावेळेस हा इथं कॉस आहे ना आपला, कॉस कुठं प्लस असतो, कॉस फक्त पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्लस असतो आणि शेवटच्या क्वाड्रंटमध्ये प्लस असतो. बाकी सर्वत्र कॉस हा मायनस असतो. मग आपला हा क्वाड्रंट कुठला चालला, हा 90 + 45 म्हणजे आपला हा सेकंड क्वाड्रंट चाललाय. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईनच पॉझिटिव्ह असतो बघा, बाकीचे सगळे निगेटिव्ह असतात.
मग हा मायनस आला, मायनस येणार आहे बघा हा, मग इथं मायनस साईन येत असतं बघा. मग -1 -40 साईन 45 किती आलं आहे, साईन 45 किती आलं आहे, 1/√2 आलं. पण तिथं काय आहे बरं, तिथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर असल्यामुळे इथं हे 1/2 आन्सर, डायरेक्टली इथं आन्सर आला आपलं σ/2. आणि इथं डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट करा, -σ/2 येणार आहे, कारण इथं काही स्क्वेअर वगैरे नाही आहे. झाला, आपले सगळे पॉईंट संपले. याच्यावरती तुमचे 6 ते 7 क्वेश्चन्स असतात, बऱ्याचशा ठिकाणी विचारले जातात क्वेश्चन्स आपल्याला, आणि सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुमचे इथनं आले. चला, क्वेश्चन नंबर 1. 45 डिग्रीवरती शिअर स्ट्रेस किती असतो, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर तो असतो मॅक्सिमम असतो. तो किती असतो, मॅक्सिमम असतो. किती असतो, टाऊ मॅक्स इक्वल्स टू असतो σ/2. समजला पॉईंट हा. 45 डिग्रीवरती जर तुम्हाला आठवत असेल तर टेन्शन टेस्टमध्ये फेल्युअर कुठलं भेटलं होतं आपल्याला, कप अँड कोन फेल्युअर भेटलं होतं. या टाईपमध्ये भेटलं होतं फेल्युअर आपल्याला, कप अँड कोन फेल्युअर भेटलं होतं या टाईपमध्ये. मग त्या कप अँड कोन फेल्युअरला आपण शिअर फेल्युअर का म्हणलं होतं, कारण 45 डिग्रीवरती शिअर स्ट्रेस हा मॅक्झिमम असतो. म्हणजे ह्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असतो बघा. हा फेल्युअर प्लेन होता आपला. तुम्ही ते जर व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला लगेच समजून येईल. हा फेल्युअर प्लेन होता आणि ह्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा मॅक्सिमम असतो बघा. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, शिअर फेल्युअर म्हणतो. क्वेश्चन 2, तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द नॉर्मल स्ट्रेस ऑन द 90 डिग्री प्लेन, किती आहे, 0. व्हॉट इज द शिअर स्ट्रेस ऑन द 90 डिग्री प्लेन, शिअर स्ट्रेस किती आहे, 0 आहे. या टाईपमध्ये क्वेश्चन्स आहे. सर तुम्ही सर 135 डिग्रीचा प्लेन कुठं आहे, 135 डिग्रीचा प्लेन खरं तर ह्याला आपण इकडनं 90च्या पुढे गेले की हा प्लेन संपतात. मग हा 135 डिग्रीचा आपण इकडनं प्लेन कन्सिडर करत असतो बघा, असे ह्या साईडनं प्लेन कन्सिडर करत असतो आपण. ते 135 डिग्रीचे प्लेन्स असतात. मग क्वेश्चन, महत्त्वाचा क्वेश्चन, सर इथं प्रिन्सिपल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल स्ट्रेन कुठं आलं, मग प्रिन्सिपल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल कुठं आलं, प्रिन्सिपल स्ट्रेस आणि प्रिन्सिपल प्लेन आलं याच्यामध्ये सुद्धा बघा. आपला हा व्हर्टिकल सेक्शन आहे बघा, व्हर्टिकल सेक्शन आहे. व्हर्टिकल सेक्शनवरती स्ट्रेस किती होता आपला, हा सिग्मा होता. व्हर्टिकल सेक्शनवरती स्ट्रेस किती होता आपला, हा सिग्मा होता. नंतर ह्या सेक्शनवरती ह्या प्लेनवरती स्ट्रेस किती आहे, ह्या सेक्शनवरती स्ट्रेस किती आहे, ह्या सेक्शनवरती स्ट्रेस किती आहे, नॉर्मल स्ट्रेस किती आहे, ह्या सिग्माला आपण काय म्हणतो, नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. हा आपला कुठला आहे प्लेन, हा आपला प्लेन आहे प्लेन 1-1 आहे. आणि ह्यालाही तुम्ही 1-1च कन्सिडर करा, कारण 1-1 सारखंच बिहेवियर असणार त्याचं. आणि हा कुठला प्लेन आहे, मग आपला 90 डिग्रीचा प्लेन आहे. या सेक्शन 1-1ला हा 90 डिग्रीचा प्लेन आहे, 90 डिग्रीचा प्लेन आहे. 90 डिग्रीच्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस आणि नॉर्मल स्ट्रेस किती आहेत, ह्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस ही 0, नॉर्मल स्ट्रेस ही 0, शिअर स्ट्रेस ही 0, नॉर्मल स्ट्रेस ही 0. आणि जर आपण बोललो ह्या व्हर्टिकल प्लेनवरती शिअर स्ट्रेस किती आहे, 0. ह्या हॉरिझॉन्टल प्लेनवरती शिअर स्ट्रेस किती आहे, 0. ह्या व्हर्टिकल प्लेनवरती शिअर स्ट्रेस किती आहे, 0. इथं शिअर स्ट्रेस किती, 0. ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा 0 असतो, ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा 0 असतो त्या प्लेनला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल प्लेन म्हणत असतो. कोण समजलं असेल. मग हा प्रत्येक इथं जो प्लेन आहे तो प्रिन्सिपल प्लेन आहे, हा प्रिन्सिपल प्लेन आहे, हा प्रिन्सिपल प्लेन आहे, हा प्रिन्सिपल प्लेन आहे. आणि याचा कन्सेप्ट आता डिटेलमध्ये आणि व्यवस्थित, कन्सेप्ट ऑफ कशाचा, प्रिन्सिपाल, असं लिहितो आपण त्याला, प्रिन्सिपाल स्ट्रेस. प्रिन्सिपाल स्ट्रेस तुम्ही म्हणता सर PLE असते, PLE नसते रे, प्रिन्सिपाल स्ट्रेस स्ट्रेन, तोच प्रिन्सिपल आहे कॉलेजचे याच्यामध्ये. चला डिस्कस करूया आपण आता. एक महत्त्वाची केस कन्सिडर करूया आपण. कुठली केस कन्सिडर करूया, एक्झाम्पल मी एक स्टेट ऑफ स्ट्रेस ड्रॉ करतो बघा इथं, स्टेट ऑफ स्ट्रेस ड्रॉ करतो. म्हणजे कसं, मी अशी एक डायग्राम ड्रॉ करतो. स्टेट ऑफ स्ट्रेस म्हणजे एखाद्या एलिमेंटची, एखाद्या पार्टिकलवरती ॲक्ट होणारा स्ट्रेस दाखवणारी एक डायग्राम असते बघा, ह्याला आपण म्हणतो स्टेट ऑफ स्ट्रेस. एक्झाम्पल, इथं हा एक एक्स डायरेक्शनचा स्ट्रेस आहे, इथं एक्स डायरेक्शनचा स्ट्रेस आहे. एक्झाम्पल, इथं हा वाय डायरेक्शनचा स्ट्रेस आहे असा, आणि इथं हा वाय डायरेक्शनचा स्ट्रेस आहे असा, वाय डायरेक्शनचा स्ट्रेस आहे. एक्झाम्पल, इथं काहीतरी असा एक स्ट्रेस आहे, तो कुठला स्ट्रेस आहे, या टाईपमध्ये शिअर स्ट्रेस हा पॅरल दाखवत असतो बघा आपण, त्या प्लेनला आपण पॅरल दाखवतो शिअर स्ट्रेस. हा शिअर स्ट्रेसचा कन्सेप्ट आणि हा शिअर स्ट्रेसचा कन्सेप्ट. शिअर स्ट्रेस किती इथं, हा टाऊ XY, इथं शिअर स्ट्रेस किती, हा टाऊ XY. का बरं, हा हॉरिझॉन्टल शिअर स्ट्रेस आणि हा व्हर्टिकल शिअर स्ट्रेस हा सारखाच असतो बघा. सगळ्यांना हा पॉईंट तर समजला असेल बघा. या स्ट्रेसमध्ये आपण सिग्मा X, सिग्मा Y ह्या स्ट्रेसला काय म्हणतो आपण, ह्या स्ट्रेसला म्हणतो आपण नॉर्मल स्ट्रेस, कारण त्या पर्टिक्युलर प्लेनवरती हे परपेंडिक्युलर आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो नॉर्मल स्ट्रेस. कुठला स्ट्रेस नॉर्मल आहे, ह्या प्लेनला तो नॉर्मल स्ट्रेस आहे म्हणून त्याला नॉर्मल स्ट्रेस,
ह्या प्लेनला तो परपेंडिक्युलर म्हणून त्याला नॉर्मल स्ट्रेस. हे टाऊ एक्स वाय ह्या स्ट्रेसला काय म्हणतो आपण, शिअर स्ट्रेस म्हणतो, किंवा ह्याला आपण काय म्हणतो, पॅरलल स्ट्रेस म्हणतो, कारण त्या पर्टिक्युलर प्लेनला तो पॅरलल असतो. आता आपल्या कन्सेप्ट ऑफ द प्रिन्सिपल स्ट्रेस काय आहे बरं, कन्सेप्ट ऑफ द प्रिन्सिपल स्ट्रेस काय आहे. एक्झाम्पल, इफ टाऊ एक्स वाय इक्वल्स टू 0, कारण अशा केसेस आपल्याला भेटणार आहेत, अशा केसेस आपल्याला पुढे भेटणार आहेत. ज्यावेळेस टाऊ एक्स वाय हा 0 असतो, त्यावेळेस डायग्राम कशी येईल, त्यावेळेस डायग्राम अशी येईल, एक्झाम्पल, इथं हा नॉर्मल स्ट्रेस, इथं हा नॉर्मल स्ट्रेस, इथं हा नॉर्मल स्ट्रेस आणि इथं हा नॉर्मल स्ट्रेस. आता शिअर स्ट्रेस काही मी ड्रॉ करत नाही आहे. मग इथं कुठला आला आपला, हा नॉर्मल स्ट्रेसला सिग्मा एक्स म्हणूया आपण, त्याला सिग्मा वाय, हा सिग्मा एक्स असणार आहे, हा सिग्मा वाय असणार आहे. आणि हा कुठला आहे, 2D आहे का 3D आहे, आपलं सगळं डिस्कशन हे 2D वरती असणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेस हा 3D मध्ये पण असतो का, यस असतो, तो आपण कन्सिडर करणार नाही आहे, आपल्याला गरज सुद्धा नाही आहे. तर इकडं सिग्मा एक्स आहे, इकडं सिग्मा वाय, इकडं सिग्मा एक्स आहे, इकडं सिग्मा वाय. आता बोलूया आपण मेन कन्सेप्ट. ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा 0 असतो, ज्या प्लेनवरती टाऊ एक्स वाय घ्या, टाऊ एस वाय घ्या, टाऊ एस घ्या, काही घ्या, ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस 0 असतो त्या प्लेनला काय म्हणतो आपण, त्या प्लेनला म्हणतो आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणतो आपण, प्रिन्सिपल प्लेन म्हणतो. बघा इथं प्रिन्सिपल प्लेन कुठला आहे, एक्झाम्पल मी जर घेतलं ए बी हा प्रिन्सिपल प्लेन आहे का, आहे. मी जर म्हणलो बी सी हा सुद्धा प्रिन्सिपल प्लेन आहे, सी डी हा सुद्धा प्रिन्सिपल प्लेन आहे, आणि डी ए हा सुद्धा प्रिन्सिपल प्लेन आहे. प्रिन्सिपल प्लेन समजले असेल तुम्हाला, एक्स डायरेक्शनला प्रिन्सिपल प्लेन कुठले, ए बी आणि सी डी, वाय डायरेक्शनला सी बी आणि ए डी, या टाईपमध्ये प्रिन्सिपल प्लेन आहेत. प्रिन्सिपल प्लेन समजले तुम्हाला, यस. प्रिन्सिपल प्लेनवरती जो स्ट्रेस ऍक्ट होतो बघा, प्रिन्सिपल प्लेनवरती जो स्ट्रेस असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो, प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो. म्हणजे सिग्मा एक्सला काय म्हणायचं, सिग्मा वायला काय म्हणायचं, प्रिन्सिपल स्ट्रेस, प्रिन्सिपल स्ट्रेस. कंपल्सरी ध्यानात ठेवा, शिअर स्ट्रेस हा ज्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस हा 0 असतो त्याला आपण प्रिन्सिपल प्लेन म्हणतो, आणि त्या प्लेनवरती म्हणजे प्रिन्सिपल प्लेनवरती जे स्ट्रेसेस ऍक्ट होत असतात त्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेसेस म्हणतो. प्रिन्सिपल प्लेनचे 2 टाईप असतात बघा, 2 टाईप असतात. कुठले 2 टाईप असतात, तर त्याच्यामध्ये असतो बघा, एक मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस असतो बघा, मेजर प्रिन्सिपल प्लेन लिहितो इथे, हे मेजर प्रिन्सिपल प्लेन, आणि दुसरा असतो मायनर प्रिन्सिपल प्लेन. 2 टाईप आहे त्याचे, आणि हे या टाईपमध्ये मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि मायनर प्रिन्सिपल प्लेन. आता पुढे आपण डिस्कस करूया. प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे सुद्धा 2 टाईप असतात बघा, प्रिन्सिपल स्ट्रेसेसचे सुद्धा 2 टाईप असतात, त्यामध्येही तोच टाईप असतो बघा, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस, म्हणजे असा स्ट्रेस की ज्याची व्हॅल्यू जास्त असते, आणि दुसरा असतो मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. आता आपल्याकडे जर वरच्या डायग्राममध्ये जर बघितलं, 2च स्ट्रेसेस आहेत बघा, एक आहे सिग्मा एक्स आणि दुसरा आहे सिग्मा वाय, सिग्मा वाय. मग ह्या स्ट्रेसला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणायचं का, येस, ह्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणू शकतो. आता या केसमध्ये प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय असतो बघा, खरं बघितलं तर आपण ह्या प्रत्येक स्ट्रेसला काय म्हणतो, नॉर्मल स्ट्रेस म्हणतो. सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय काय आहेत, तर सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय हे नॉर्मल स्ट्रेसेस आहेत. बट ह्या केसमध्ये त्याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणू शकतो का, याला आपण प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणू शकतो, कारण ते ज्या प्लेनवरती ऍक्ट होतात त्या प्लेनवरती शिअर स्ट्रेस 0 आहे म्हणून. आता याच्यामध्ये काय दिसून येतं आपल्याला, कुठला तरी एक स्ट्रेस जास्त असतो बघा, एक तर सिग्मा एक्स जास्त असतो किंवा सिग्मा वाय जास्त असतो, कुठला तरी एक जास्त असतो. एक्झाम्पल मी घेतो, सिग्मा एक्स हा जास्त आहे सिग्मा वाय पेक्षा. जर सिग्मा एक्स जर जास्त असेल सिग्मा वाय पेक्षा, जो स्ट्रेस जास्त असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो. कुठला, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो, कारण त्याची व्हॅल्यू जास्त असते म्हणून. जो स्ट्रेस कमी असतो त्याला आपण मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणतो, सिग्मा वाय म्हणतो आपण त्याला. पण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसला, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेसला आपण सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय न दाखवता आपण थ्रू आउट द टॉपिक आपण स्टँडर्ड सिम्बॉल वापरणार आहोत, त्याला आपण सिग्मा 1 आणि सिग्मा 2 म्हणणार आहोत. कन्सेप्ट समजला असेल. सिग्मा 1 आणि सिग्मा 2 काय, कधी ध्यानात ठेवा, सिग्मा 1 म्हणलं की तो नेहमी करताच आपल्याकडे काय असणार आहे, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस असणार आहे. सिग्मा 2 म्हणलं कधीही तो आपल्यासाठी काय असणार आहे, मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस असणार आहे. बस या टाईपमध्ये. आता ज्या प्लेनमध्ये सिग्मा 1 ऍक्ट होत असतो, ज्या प्लेनमध्ये सिग्मा 1 म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्ट होतो, तर त्या प्लेनला आपण म्हणतो मेजर प्रिन्सिपल प्लेन. मग मेजर प्रिन्सिपल प्लेन कुठला, इथं मेजर प्रिन्सिपल प्लेन आहे आपल्यासाठीचा हा ए बी आणि हा सी डी मेजर प्रिन्सिपल प्लेन आहेत. ज्या प्लेनवरती सिग्मा 2 ऍक्ट होत असतो त्या प्लेनला आपण काय म्हणतो, मायनर प्रिन्सिपल प्लेन. आणि कुठला आहे मायनर प्रिन्सिपल प्लेन, ए डी हा बी सी, हा आहे मायनर प्रिन्सिपल प्लेन.
सो या टाईपमध्ये इथं हा कन्सेप्ट असतो. नंतर आपण एक महत्त्वाचं डिस्कशन करणार आहोत. ते डिस्कशन असं असणार आहे की आपल्याला प्रिन्सिपल स्ट्रेस कसा फाइंड आउट करायचा आणि प्रिन्सिपल स्ट्रेसचा प्लेन कसा फाइंड आउट करायचा, असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स आपण बघूया वन बाय वन डिटेलमध्ये. आणि ते बघण्याच्या अगोदर एक पॅरामीटर माहिती असणं अपेक्षित आहे, आपल्याला आवश्यकच आहे. त्यामध्ये तो पॅरामीटर असा असणार आहे की एक्झाम्पल हा जर सिग्मा 1चा प्लेन असेल तर कधी ध्यानात ठेवा सिग्मा 2चा प्लेन हा त्याला परपेंडिक्युलरच असतो. हा 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलरच असतो हा सिग्मा 2चा प्लेन. मी प्लेन म्हणतो याच्यामध्ये सिग्मा 1चा प्लेन आणि सिग्मा 2चा प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. पहिला पॉईंट 90 डिग्रीचा अँगल असतो दोघांमध्ये. दुसरा क्वेश्चन असा आहे की एक्झाम्पल हा जर सिग्मा 1चा प्लेन असेल तर मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा प्लेन कुठं असणार आहे, तर मॅक्सिमम शिअर स्ट्रेसचा प्लेन हा बरोबर 45 डिग्रीवरती असतो बघा. हा टाऊ मॅक्सचा प्लेन इथे असणार आहे. हा टाऊ मॅक्स प्लेन. हे कशावरून आलं कन्क्लुजन, हे सगळं आपलं अगोदरच्या एका चार्टवरून आलं, ते वरच्या चार्टवरून आलं. हा जर 45 डिग्रीचा प्लेनमध्ये हा टाऊ मॅक्स असतो. नंतर आणखी दुसरा टाऊ मॅक्स कुठं भेटतो आपल्याला, दुसरा टाऊ मॅक्स कुठे भेटतो, जर हा जर पहिला टाऊ मॅक्स प्लेन असेल तर दुसरा टाऊ मॅक्स प्लेन कुठे असतो, हा तर दुसरा टाऊ मॅक्स प्लेन हा इथे असतो. तो किती अँगलवरती असतो, तो टाऊ मॅक्स प्लेन 1ला बरोबर तो 90 डिग्रीवरती असतो. तो 90 डिग्रीवरती असतो. हे मी कशावरनं सांगतोय आणि कसं सांगतोय मी हे, तर तुम्ही जर बघितलं अगोदरच्या ह्या पॉईंट्समध्ये पॅरामीटरमध्ये ह्या टेबलमध्ये, तर यामध्ये जर बघितलं आपण तर 45 डिग्रीवरती आपल्याला बघितला तर 45 डिग्रीवरती सिग्मा बाय 2 आहे, म्हणजे तर टाऊ मॅक्स प्लेन भेटला आपल्याला. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ज्या प्लेनमध्ये ऍक्ट होतो त्याला आपण मॅक्सिमम शिअर स्ट्रेस प्लेन म्हणतो. आणि दुसरा टाऊ मॅक्स कुठे भेटतो आपल्याला, बरोबर 135 डिग्रीवरती भेटतोय. हा 135 डिग्रीवरती किती भेटतोय, हा मायनस सिग्मा बाय 2. बघा इथं प्लस सिग्मा बाय 2 आणि मायनस सिग्मा बाय 2. 45 डिग्री आणि 135 डिग्री या दोघांमध्ये किती अँगल आहे, दोघांमध्ये अँगल किती आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे हा. आणि ह्यामध्ये बघा तुम्ही आता इथं नॉर्मल स्ट्रेस म्हणजे हा इथं जर सिग्मा भेटला, इथं जर सिग्मा भेटला तर दुसऱ्या प्लेनमध्ये म्हणजे 90 डिग्रीच्या प्लेनमध्ये किती भेटतो आपल्याला, इथं हा 0 भेटतो. बट हे कुठल्या केसला आहे, 2D केसला आहे, 2 डायमेन्शनल केसला आहे. 3 डायमेन्शनल केसला थोडीशी वेगळी असते. ही कसं असते बोलूया आपण, डिस्कस करूया याच्याविषयी. बघा टाऊ मॅक्स प्लेन इथं भेटला आणि हा टाऊ मॅक्स 2 प्लेन इथं भेटला, दोघांमध्ये अँगल कितीचा आहे, इथं भेटला आपल्याला हा अँगल. आता एक्झाम्पल पुढे आपल्याकडे 2D ची केस येणार आहे अशी. ती 1D ची केस होती, 2D ची केस कशी असते, इथं प्रिन्सिपल प्लेन म्हणजे सिग्मा 1 इथं आहे, सिग्मा 2 इथं आहे. एक्झाम्पल हा इथं सिग्मा 1, हा इथं सिग्मा 2. ह्या सिग्मा 1 आणि सिग्मा 2 मध्ये कितीचा अँगल आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. सिग्मा 1 आणि सिग्मा 2 मध्ये कितीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे. सो या टाईपमध्ये अँगल असा असतो बघा. हा या टाईपमध्ये अँगल असा असतो. नाही तर मग आणखी एक क्वेश्चन याच्यावरती फ्रेम असतो बघा. क्वेश्चन कसा फ्रेम असतो, फ्रेम असा असतो की एक्झाम्पल नॉर्मल स्ट्रेस एका पर्टिक्युलर प्लेनवरती जो ऍक्ट होतो आणि दुसरा नॉर्मल स्ट्रेस दुसऱ्या प्लेनवरती ऍक्ट होतो. कुठल्या प्लेनवरती, 90 डिग्री प्लस थीटा, म्हणजे बरोबर 90 डिग्रीच्या प्लेनवरती ऍक्ट होणारा नॉर्मल स्ट्रेस आहे. हा नॉर्मल स्ट्रेस एका प्लेनवरती ऍक्ट होतो आणि हा दुसरा नॉर्मल स्ट्रेस बरोबर 90 डिग्रीच्या प्लेनवरती ऍक्ट होतो, कुठल्या तरी एका 90 डिग्रीच्या प्लेनवरती. एक्झाम्पल हा सिग्मा थीटा आहे, हा सिग्मा थीटा आहे. मग हा किती असणार, हा सिग्मा थीटा प्लस हे 90 डिग्री असणार, म्हणजे या टाईपमध्ये. मग ह्यांची ॲडिशन कधी 0 असते का, हा क्वेश्चन आहे. तर अशा केसेसमध्ये किंवा नॉर्मल स्ट्रेसेसमध्ये किंवा प्रिन्सिपलच्या केसेसमध्ये तर ह्यांची ॲडिशन कधी 0 नसते. सिग्मा थीटा प्लस सिग्मा 90 प्लस थीटा ह्यांची ॲडिशन काय असते, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 असते या टाईपमध्ये. म्हणजे वरचा प्रिन्सिपल प्लेनचा कन्सेप्ट आहे, हा प्रिन्सिपल स्ट्रेसचा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती असा फ्रेम असतो, जर एखाद्या प्लेनवरती जर नॉर्मल स्ट्रेस नाही शिअर स्ट्रेस जर असेल एखाद्या प्लेनवरती, कुठलाही प्लेन घ्या, आता हाच प्लेन म्हणून नाही दुसरा कुठलाही प्लेन घ्या किंवा ह्याला म्हणा तुम्ही थीटा डॅश, टाऊ थीटा डॅश नंतर हा एक प्लेन आला काहीतरी असा, हा काहीतरी प्लेन आला, हा प्लस टाऊ थीटा डॅश प्लस 90 म्हणजे कुठला, तुम्ही हा एक प्लेन घेतलाय, प्लस त्याच्यामध्ये 90 ऍड करून तुम्ही हा प्लेन सांगितलाय. ह्यांची ॲडिशन किती असते, तर ह्यांची ॲडिशन नेहमी करता 0 असते. का बरं, सांगितलंय वरती सांगितलंय हे, ज्या ठिकाणी म्हणजे 45 डिग्रीच्या प्लेनवरती हा किती होता, हा शिअर स्ट्रेस किती होता आपला, सिग्मा बाय 2 होता बघा, सिग्मा बाय 2 सिग्माच्या टर्म्समध्ये. आणि हा किती होता 135 डिग्रीवरती, हा किती होता मायनस सिग्मा बाय 2 होता. हा मग दोघांची ॲडिशन किती येईल, प्लस सिग्मा बाय 2 मायनस सिग्मा बाय 2, यांची ॲडिशन 0 येऊन जाते बघा.
डायरेक्टली क्वेश्चन्स आहेत यावरती, बस हे विसरायचं नाही आपल्याला. सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.